विधान परिषद की पूर्व उपसभापति नीलम गोरे की पत्रकार परिषद में हुड़केश्वर प्रकरण, बढ़ते साइबर क्राइम और महिला सुरक्षा को लेकर चर्चा हुई। उन्होंने कहा कि हुड़केश्वर मामले में पुलिस ने अच्छी कार्रवाई की है, लेकिन पीड़िता को धमकाने वालों की भी जांच होनी चाहिए। आरोपी हिंसक प्रवृत्ति के हैं और उनके साथी भी इसमें शामिल हो सकते हैं। मैत्री दिवस के नाम पर बुलाकर घटना को अंजाम देना और उसे बाद में सोशल मीडिया पर वायरल करना गंभीर विषय है। गोरे ने कहा कि आरोपी को केवल 2 दिन की पुलिस हिरासत मिलना और इतनी जल्दी जमानत का सवाल न्याय व्यवस्था के सामने है। ऐसी गंभीर अपराधों में जमानत को लेकर सर्वोच्च न्यायालय को भी विचार करना चाहिए। उन्होंने मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और पुलिस आयुक्त से आगे भी इस मामले का फॉलोअप करने की बात कही। पुलिस जनता संवाद बढ़ाने और दोष सिद्धि पर बढ़ाने पर भी उन्होंने जोर दिया। शिंदे प्रधानमंत्री मुलाकात पर उन्होंने कहा कि शिंदे एनडीए के सहयोगी है, इसलिए मुलाकात में कोई आपत्ती नहीं है। पूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने ज्याची गंभीर दखल घेतलेली आहे असं एक फार सायबर क्राईम, अत्याचार अशा प्रकारचं घटना समोर आलेली आहे आणि गेल्या 5-6 दिवसामध्ये त्या घटनेच्या एका मुलीला जसं डांबून ठेवलं जातं, तिच्या कुटुंबाला कल्पना नाही, ज्या क्षणी त्यांना शंका आली त्याबरोबर त्यांनी पोलीस ही घटना आहे। आज तिच्या कुटुंबातल्या महत्त्वाच्या व्यक्तींशी पण मी तपशीलवार फोनवर बोलले। त्यानंतर भंडाऱ्याच्या घटनेच्या संदर्भात सन्माननीय पोलीस महानिरीक्षक संदीपजी पाटील हे सुद्धा मला भेटायला आले होते। त्यांच्याशी पण मी भंडाऱ्याच्या घटनेबद्दल काही सूचना केल्या, चर्चा केल्या, त्याही मी शेवटी तुम्हाला सांगते। आणि हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी आणि DCP, ACP, PI, API, IO हे सगळेजण तिथे उपस्थित होते। माझ्याबरोबर शिवसेनेच्या संपर्क प्रमुख गडचिरोलीच्या होते आणि माहिती केसची घेत असताना मात्र मी इन कॅमेरा कुठलंही चित्रीकरण न करता मी एकटी पोलिसांशी बोलले आणि माहिती घेतली सगळी। मला 3 गोष्टी त्याच्यात दिसत आहेत। एक म्हणजे पूर्वनियोजित सगळं आहे, त्यांनी पहिल्यापासून तिला त्रास दिलेला आहे, दहशत केलेली आहे तिच्यावरती। मी सगळे तिचे फोनचे पासवर्ड त्यांनी ताब्यात घेऊन मी सांगतो त्याप्रमाणे तू कर असं तिला धमकावलेलं आहे। त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून त्यांनी व्हिडिओ आणि या सगळ्याचा काय वापर केला आहे हा दुसरा प्रश्न येतो आहे। आणि एक दिसते की वारंवार तो तिला हे करण्यासाठी भाग पाडत होता, त्याच्यावरून त्याचा काही ना काही त्याला अजून एक त्याचा साथीदार किंवा काही अजून साथीदार किंवा काही गुन्हेगारांची साखळी त्याच्यात असावी आणि ज्याला आपण आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं मानवी शोषणाचा रॅकेट म्हणू शकू अशा प्रकारची घटना दिसते आहे। कारण तुमच्या लक्षात असेल की काही वर्षांपूर्वी परदेशातून सुद्धा अशा घटना आल्या होत्या की छोट्या मुलींना ते प्रवृत्त करायचे की अंघोळ करत असतानाचे व्हिडिओ लाईव्ह करून। खरं तर फ्रेंडशिप म्हणजे सुरक्षितता असते, फ्रेंडशिप म्हणजे विश्वास असतो, फ्रेंडशिप म्हणजे आस्था असते। त्या सगळ्यावरती या माणसानी संपूर्णपणाने अगदी बोळा फिरवलेला आहे। आणि त्यामुळे दुसरं मी जे बोलले की याचे कोणी साथीदार त्याच्यामध्ये आहेत, त्यांनी जिथे जिथे इन्स्टावर ते टाकलं असेल ते पुढे गेलं असणार, फॉरवर्ड झालं असणार, लाईक झालं असणार, ती कोण माणसं आहेत, त्यांचे काय व्यवहार आहेत, हा सगळा प्रश्न त्याच्यात तयार होतो। तिसरा मुद्दा असा आहे की त्याचं कुटुंब लांबचं आहे, ठाण्याचं आहे, वर्षातही कासार वडवलीतच राहतात, ठाण्याहूनच आले आहेत आमचे संपर्क प्रमुख। आम्ही तिथेसुद्धा आसपासच्या लोकांकडून माहिती घेणार आहोत की यांनी इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन आणि इतर राज्यांमध्ये जाऊन पण अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत किंवा कसं। कारण कसं आहे, प्रत्येक ठिकाणची त्याची मोडस ऑपरंडी जी आहे त्याच्यामध्ये एक जागा भाड्याने घ्यायची, नीटचा स्टुडंट सांगायचं, दुसरीकडे परत मुलीला बोलवून घ्यायचं, 99 एकर्सवरून भाडे करून मिळवायचं, असं सगळं दिसतं आहे। मला खेद एका गोष्टीचा वाटला की आरोपीला वकील मिळाला पाहिजे, हा त्याचा अधिकार असतो। अगदी दहशतवादाच्या केसमध्ये सुद्धा वकील मिळतो, परंतु अतिशय निष्णात वकील जेव्हा त्याची बाजू घेण्यासाठी पुढे येतात त्यावेळेला मला त्याचं आश्चर्य याचं वाटतं की त्या मुलीच्याबद्दल काहीच तिचा अधिकार जो हिंचिनावला गेला आहे किंवा तिच्या संदर्भामध्ये जे प्रश्न तयार झाले त्याची मेडिकल रिपोर्ट समोर आहेत, वार किती केलेले आहेत, DNA टेस्ट सगळी येणार आहे समोर। अशा वेळेलासुद्धा ज्या वेळेला निष्णात वकील त्याची बाजू घेण्यासाठी पुढे येतात त्या त्यांची परवडणारी फी कोणी भरली हा प्रश्न मला वाटतो। आणि त्यामुळे हा केवळ एक किरकोळ आरोपीचा गुन्हा नाही आहे,
तर त्याच्या मागे एखादं मोठं षडयंत्रसुद्धा असू शकतं. मुलीच्या वडिलांनी मला सांगितलं की पोलिसांनी ताबडतोब दखल घेतली, त्याच्यामुळे मुलीचा जीव वाचलेला आहे. अन्यथा त्या मुलीला शोधणंसुद्धा अवघड होतं. परंतु हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या लोकांनी त्याचं चांगल्या पद्धतीने दखल घेतलेली आहे. आज मी जेव्हा गेले त्यावेळेला सगळ्या मगाशी आता बसलेल्या भगिनी आणि सगळे पदाधिकारी आमच्याबरोबर होते आणि त्याच्यात एक असं दिसतंय की शहरामध्ये घटना घडूनसुद्धा त्याचं गांभीर्य आणि परत अशा घटना घडू नयेत या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो याच्यावरसुद्धा माझी पोलिसांशी तपशीलवार चर्चा झाली. श्री नांगरे पाटील बाहेरगावी आहेत, परंतु त्यांनी मला काल सांगितलं होतं की मी नवीनचंद्र रेड्डी यांना पाठवतो तिथे. त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्तही आले होते आणि बाकी येत असताना संपूर्णपणे कागदपत्र हे पाहिल्यावरती सायबर क्राईम कसे कसे जोडले गेलेले ते बघण्यासाठी 2 दिवस न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी दिली आहे. मला खरोखर आश्चर्य वाटतं याच्यामध्ये. न्यायालय सुप्रीम असतं, न्यायालय सर्वोच्च आहे, न्यायदेवतेबद्दल आम्हाला आदर आहे. पण एखाद्या अशा गुन्ह्यामध्ये 2-3 वर्ष एखाद्या मुलीला तिचे फोन ताब्यात घेऊन तिच्यावरती शारीरिक असे अत्याचार करणाऱ्या माणसाचे पुरावे शोधायला 2 दिवस पोलिसांना कसे पुरतील याचा विचार माननीय न्यायालयाने करायला हवा होता असं मला वाटतं. माझी अजूनही प्रार्थना आहे, विनंती आहे या संदर्भामध्ये. कारण अजून काही मुलींचा जीव धोक्यात जाऊ शकतो. तो जामिनावर जर का सुटणारच नाही, पण सुटला तर तो परत धमकावू शकतो, साक्षीदारांवरती दबाव आणू शकतो. काही साक्षीदार धाडसी आहेत, खरं बोलणार आहेत, त्यांनासुद्धा काही वेगळ्या पद्धतीने बदनाम करू शकतो. आणि म्हणून या बाबतीमध्ये माझी कळकळीची विनंती आहे की याला कोणी जे स्वतःला विद्वान मानतात किंवा अभ्यासू मानतात अशा वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेऊ नये. कायदा सहाय्य समिती कोणीच वकील मिळाला नाही तर दुसरा वकील देते, त्यामुळे त्याची काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि जोपर्यंत पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी त्याची कस्टडी आवश्यक आहे तेवढी ती मिळाली तर चांगलं होईल. सरकारी वकील त्याची काळजी घेतील असं मला वाटतं. या मुलीच्या मनोधैर्य टिकवण्याच्या दृष्टिकोनातून पण पोलीस काउन्सिलर आणि मदत करत आहेत. तिचे कुटुंब तिच्याबरोबर आहे आणि तिची आयडेंटिटी स्पष्ट होईल असं आपण करणार नाही मला खात्री आहे. नेहमीचा माझा नागपूरच्या मीडियाचा चांगला अनुभव राहिलेला आहे आणि मला यायला उशीर झाला, पण तरीसुद्धा तुम्ही सगळे थांबलेले आहात त्याबद्दल मी आपली आभारी आहे. या पुढचा पाठपुरावा मी अत्यंत संप्रेरक किंवा शरीराला अतिउत्तेजित करणारे खाद्यपदार्थ, त्याचबरोबर तशा पद्धतीचं वातावरण, तशाच फिल्म्स, त्याच प्रकारचे विक्री मार्केट, ह्या सगळ्यामधून एखादा कोविडचा जसा एपिडेमिक होता तशा पद्धतीने ठिकठिकाणी आपल्याला नांदेडला दिसतं आहे, नंदुरबारला दिसतं आहे, इथे दिसतं आहे, पुण्यात दिसतं आहे, TCSमध्ये दिसतं आहे, नाशिकला अनेक ठिकाणी हे प्रकार आपल्याला घडताना दिसत आहेत. आणि त्यामुळे पोलीस आणि त्यांचं कसं काम करायचं याच्याबद्दल मला सर्वोच्च न्यायालयाला पण एक वाटतं की त्यांनी असे गुन्हे करणाऱ्यांना जामीन देण्याच्या संदर्भात तरतूद केलेली आहे. पण आमचं असं महिला संघटनांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की जे मी सभागृहातही बोललेली आहे की ते म्हणजे 3 वेळेला मनुष्य असाच गुन्हा करतो त्यावेळेला त्याचा जामीन नाकारता आला पाहिजे. तो परत सुटतो, परत तोच गुन्हा करतो, परत ते स्ट्रोलिंग करतो, परत पुरुष असेल तर त्याला खुनाची धमकी देतो, त्याच्या मुलींवर बलात्काराची धमकी देतो, महिलांना बलात्काराच्या धमक्या देतो. असं करणाऱ्या लोकांना परत परत जामीन मिळाल्यामुळे बऱ्याचशा वेळेला त्यांना फार आपण करतोय ते काहीतरी मर्दुमकी करतोय असं वाटायला लागतं. तर सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीतसुद्धा विचार करावा असं मला वाटतं. सन्माननीय एकनाथजी शिंदे, सन्माननीय श्रीकांत शिंदे यांना मी इथे येते याची माहिती करून आलेली आहे. आणि याच मुद्दाम या केसच्या बरोबर महिला दक्षता समित्या संपूर्ण शहरामध्ये सक्रिय व्हाव्यात. भरोसा सेलचं काम फक्त कौटुंबिक हिंसाचारापुरतं मर्यादित न राहता तर काही ठिकाणी प्रॉपर्टी राईट्सचे प्रश्न असतात, काही ठिकाणी मुलांच्या कस्टडीचे प्रश्न असतात आणि त्यामुळे कौटुंबिक संरक्षण अधिकारी आणि भरोसा सेल यांनी समन्वयाने काम करावं अशा प्रकारचे पण मी सूचना आणि विनंती संदीपजी पाटील यांना आणि नागपूरच्या शहरामधल्या पोलिसांना केलेली आहे. महिला दक्षता समित्यांच्याबद्दल माझी थोडीशी निरीक्षण असं आहे की पूर्वी महिला दक्षता समितीच्या स्त्रियांनी सांगितलं की अमुक एका महिलेला त्रास होतो आहे तर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई काय झाली याचं माहिती DCP द्यायची. अलीकडे जे दिसतंय त्याच्यामध्ये फक्त दक्षता समितीची मिटिंग होते आणि चहा पिऊन त्याच्यानंतर आभार मानून निघतात, महिलांचं ऐकूनच घेतलं जात नाही. त्यामुळे महिलांना उत्तरदायित्व या सगळ्या घडण्याच्या गोष्टीबद्दल काय झालेलं आहे ते पाहिलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून पुरुष वर्गाचा पण सहभाग घेण्याच्या दृष्टीने मला रेड्डींनी सांगितलं असं की आम्ही बीट स्तरावरती बीटमधले जे हवालदार असतात त्यांचा आणि जनतेचा कसा संवाद वाढेल तसंच बडी कॉपसारखी एखादी योजना चांगल्या पद्धतीने अजून राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे.
तर मी आपली आभारी आहे. विचारा, आपण विचारू शकतो. आणि ज्यावेळेला नसरापूरची घटना झाली त्यावेळेला आम्ही जेव्हा भेटले कुटुंबियांना, तर कुटुंबीय एवढे अस्वस्थ होते आणि त्यांना ज्या प्रकारे, म्हणजे दुर्दैव आहे की ते चिमुकलीचा फोटो नव्हता तर खोटाच फोटो टाकून लोक पोस्टर टाकत होते आणि त्यामुळे ते कुटुंब फार व्यथित होतं. त्यामुळे त्यांना धीर देणं, त्यांच्याबरोबर थांबणं हे काम स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, सुनेत्रताई पवार यांनी केलं. आम्ही स्वतः भेटलो, त्यांना तासनतास बोललो आणि या विषयामध्ये SIT झाली. एक चांगली गोष्ट आहे की ते म्हणजे तंत्रज्ञान महिलांच्या न्यायाच्या बाजूनी आहे, त्यातून सत्य येतच समोर आणि त्यामुळे सगळ्या तंत्रज्ञानामुळे गोष्टी सिद्ध झाल्या. आणि तरी तो आरोपी नसरापूरचा बोलत होता की मी असं केलंच नाही म्हणून. भंडाऱ्याच्या केसमधला तो माणसाने पूर्वी 3 वेळेला ऑफेन्स केलेला आहे. तर त्यामुळे हॅबिच्युअल ऑफेंडर लिस्ट जरा प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून हे झाली, त्याची ताकीद त्यांनी दिली, दक्षता घेतली खास करून की ते हॅबिच्युअल ऑफेंडरनी परत अशा छोट्या मुलींना भक्ष बनवू नये. तर मला असं वाटतं ते चांगलं होईल. आणि नसरापूरच्या केसमध्ये अजय मिसार यांनी बाजू मांडली. नागपूरला कोण वकील असावेत हे इथले स्थानिक लोक, ते कुटुंब आणि पोलीस मिळून ठरवतील. त्याच्यामध्ये माझं काही मत विचारलं तर मी नक्की सांगेन. पण मला असं वाटतं की या सगळ्या घटनांच्यामध्ये लवकर निकाल लागला तर जोपर्यंत कन्व्हिक्शन होत नाही, जोपर्यंत दोषसिद्धी होत नाही, तोपर्यंत गुंडांना आळा बसणार नाही. आणि दुर्दैवाने आपली दोषसिद्धी जी आहे ती वाढली असली तरीसुद्धा पूर्वी अगदी 2.5-3% होती बलात्कार अत्याचारात, ती आता 10%वर आली आहे. आणि बाकीच्या अन्य गुन्ह्यांच्यामध्ये हुंडाबळी किंवा अशा केसमध्ये 40-45% आपण पोचलो असलो तरीसुद्धा मला असं वाटतं की आपली दोषसिद्धी ही 80-90% गेली पाहिजे. आणि आमची अर्थातच फडणवीस साहेबांकडून आणि महाराष्ट्र पोलीस दलाकडून ही अपेक्षा आहे की दोषसिद्धी वाढवण्यासाठी आमच्यासारखे आमदार असतील, बाकीच्या कार्यकर्ते असतील, सर्व महिला पुरुष जे समाजप्रेमी आहेत, आता हा फक्त पोलिसांचा प्रश्न राहिला नाही आहे तर सगळ्या समाजाने आपल्या सुरक्षिततेचा प्रश्न म्हणून मैत्री विथ डिग्निटी, मैत्री विथ सुरक्षितता, सुरक्षा आणि मैत्री एकत्र जातील हे बघितलं फार गरजेचं आहे. प्रेम हा विषय जो आहे तो कुठली पिढी जेनजी असो का नसो त्यांनी स्वतः अनुभव घेतलेला असतो तरुण असताना. मग ते लग्नानंतरचं प्रेम असेल, लग्न आधीचं प्रेम असेल, त्याच्यामुळे मला नाही वाटत असं की जेनजींपुरतं प्रेम मर्यादित ठेवावं म्हणून. ती एक भावना आहे. पण हा फ्रेंड्स म्हणता होतात, ते मैत्रीची भावना आहे. आणि आपण बघतो की जगभर जागतिकीकरण झाल्यामुळे ज्या विकृती किंवा जे ब्ल्यू फिल्म्स परदेशात येत होते ते क्षणार्धात आपल्याकडे पण येऊन पोचतं आहे. आणि काही वेळेला आमच्याकडे विवाह झालेल्या मुलींच्या पण केसेस येतात की ज्याच्यामध्ये पोर्नोग्राफी केल्याशिवाय, पाहिल्याशिवाय तो व्यक्ती संबंधच ठेवू शकत नाही, अशासुद्धा गोष्टी झालेल्या आहेत. तर जेनझी वगैरे मला वाटत नाही असं ते तंत्रज्ञानाचा दुरुपयोग कोणी करतो ना. आता हा कुठे तो तिथला नसरापूरचा आरोपी कुठे जेनझी होता तो उलट आम्ही तर बघतोय 60-65 वर्षाचे लोक, आपल्याला वाटायचं की हे आता मोठ्या वयाने आहेत पण ते तर अजूनच लिंगपिसाट झाल्यासारखे अनेक ठिकाणी दिसत आहेत. कित्येक केसेसमध्ये, म्हणजे असं वयामानात मला बोलायचं नाही, पण 4-5 केसेस अशाच झाल्या की ज्याच्यामध्ये नात म्हणून वगैरे अशाच मुलींच्यावरती झाले. त्यामुळे ही एक कुठल्याही वयाच्या लोकांना ज्याचा मोह पडू शकतो अशी गोष्ट आहे की जबाबदारीशिवाय वासनांचा उपभोग घेऊन दुसऱ्या व्यक्तीवरती असे अत्याचार करणं हे मला तर वाटतं की हे एका विकृतीचा भाग आहे. ते जेनझींचं त्याच्यावर काय मत आहे किंवा काय नाही ते त्यांना ते बोलू शकतात. पण माझ्या माहितीप्रमाणे चाइल्ड राईट्सवरती काम करणारे पण खूप तरुण लोक आहेत आणि मला असं वाटतं त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. दोन्ही भंडाऱ्याच्या केसमध्ये त्यांच्या पालकांशी आम्ही बोललो आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला जरा 2-3 दिवस सावरायला वेळ लागेल, गरीब कुटुंबातले लोक आहेत, त्यांना मनोधैर्य योजना मिळवून देण्यासाठी पण आम्ही बोललो पोलिसांशी त्याच दिवशी, त्याच घटनेमध्ये. या घटनेच्यामध्ये तिच्या पालकांशी मी बोलले तपशीलवार, कारण नुकतीच ती हॉस्पिटलमधून आलेली आहेत आणि तिचा मला असं वाटलं की तिचा 164चा जबाब कोर्टात झाल्यावरती तिला भेटलेलं योग्य नाही. कारण अदरवाईज काय होतं की तुम्ही म्हणणार नाही पण कुणी म्हणू शकतं की अमक्याने इन्फ्लुअन्स केलं असेल, त्याच्यापेक्षा तो झाल्यावरती बोलता येईल. पण तिच्या कुटुंबियाशी तपशीलवार बोलणं झालं. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आम्हाला मोठ्या बहिणीसारख्या आहात, ते मला पूर्वी कुठेतरी भेटलेले होते कार्यक्रमात, आम्ही तुमची भाषणं ऐकलेली आहेत आणि खूप महिलांना, म्हणजे माझं कौतुक असं नाही पण न्याय मिळवून दिला आहे. आम्ही आल्यावरती दबाव येत नाही, आम्ही आल्यावरती सत्यापर्यंत पोचता येतं आणि याला खरं कारण असं आहे की तुम्ही आहात आमच्याबरोबर, सगळं सत्य मांडण्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही काम करत असता. त्याच्यामुळे त्यांनी पण सांगितलं की मी परत पण तुम्हाला भेटीन आणि न्याय मिळेपर्यंत ताई आम्ही सरकारकडून आणि न्यायव्यवस्थेकडून अपेक्षा ठेवणार, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे.
पोलीस आणि शासन यांच्यामधली दरी कमी झाली पाहिजे असं मला वाटतं. सुसंवाद घडला पाहिजे. आता लोकसेवा हक्क कायदा आहे की इतक्या दिवसामध्ये इतक्या गोष्टी झाल्या पाहिजेत. तर मी आज यांनाही सांगितलं, संदीप पाटील जींना, आणि खरं तर नांगरे पाटील खूपच स्वतः सकारात्मक प्रोॲक्टिव्ह आहेत. पण मला असं वाटतं की दर सोमवारी पोलीस स्टेशनमध्ये ज्यांची केस नाही आहे अशा लोकांनीसुद्धा भेटून कुठला कायदा, तुम्ही काय करता, काय काम करता, भरोसा असेल काय काम करतो, अशा प्रकारचा संवाद वाढला तर माहिती होईल. त्याच्यासाठी अजून एक कार्यक्रम मी घेतला आहे पुण्यामध्ये, तो असा इथे नागपूरमध्ये तुम्हाला घेता येईल. ते म्हणजे लीगल एड समिती आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आणि त्या लीगल एड समितीनी पॅरालिगल वर्कर्स म्हणजे कायदेशीर मदत करणारे स्वयंसेवक तयार करण्याचं ते काम करतात. त्याच्यासाठी ते ट्रेनिंग देतात. त्यांच्याकडे 200-300 वकिलांची फौज आहे प्रत्येक ठिकाणी, आणि तिथे ते मेडिएटर्स नेमतात. म्हणजे कुटुंबात तंटा झाला तर तो समझोता घडवण्याचा ते मेडिएटर्स प्रयत्न करतात. आणि याखेरीज आपल्यासारख्या या कार्यकर्त्या, महिला कार्यकर्त्या, पत्रकार येऊ शकतात. त्या पॅरालिगल वर्कर्स झाल्यावर तुम्हाला कायदा सहाय्यक म्हणूनसुद्धा ते जबाबदारी टाकू शकतात की जेणेकरून कोर्टामध्ये जेव्हा पॉक्सोची मुलगी केसमध्ये जाते किंवा हुंडाबळीची मुलीचे नातेवाईक जातात तर त्यावेळेला ते कायदा सहाय्यक म्हणून कोर्टात त्यांना अकंपनी करू शकतील. त्यामुळे साक्षीदार संरक्षण कायदा जो आहे महाराष्ट्रातला तो प्रत्यक्षात जर का आला तर दोषसिद्धीचं प्रमाण वाढेल. पण मला असं वाटतं की यासाठी आपल्याला थोडा वेळ सगळ्यांनी दिला तर नक्की आपल्याला याच्यामध्ये परिणाम. मुझे लगता है लेकिन वो फडणवीस साहब हमारा डिमांड होने के पहले ही जनरली निर्णय जाहिर कर देते हैं कि फास्ट ट्रैक करेंगे क्योंकि वो ज़रूरत है. लेकिन पुलिस ने जो इन्वेस्टिगेशन किया है मुझे तो ऐसे लगता है कि उन्होंने पहले तो कदम जो उठाया वो तुरंत कदम उठाया. बिल्कुल उन्होंने ये नहीं कहा कि 24 घंटा हम रुकेंगे मिसिंग है कि नहीं देखने के लिए. वो तुरंत वहाँ पे पहुँचे, इसीलिए वो लड़की जो है वो अच्छी है, अभी उसको इंसाफ मिलेगा. और मुझे लगता है नागपुर पुलिस ने जो तत्परता दिखाई है वो तो उनका कर्तव्य है, फ़र्ज़ है उनका, लेकिन उन्होंने फ़र्ज़ निभाया. और जैसे पुरुष पुलिस अधिकारी काम करते हैं वैसे महिलाओं ने भी काम किया. और जब महिला पुलिस अधिकारी ने उसको छुड़ाया उस बच्चे से, तब वो उसके गले में आके रो रही थी कि अच्छा हुआ आप आए, मुझे बचाया. मुझे लगता है ये महाराष्ट्र पुलिस के लिए बहुत बड़ा रिवॉर्ड है. याच्यावरतीच मी आज जे प्रतिबंधात्मक कारवाईचं म्हटलं की एखादा मुलगा समजा जाता येताना छेडछाड करत असेल किंवा ठराविक बसमध्ये चढून पाठलाग करत असेल तर त्याच्यासाठी पोलिसांचा नंबर आहे, बडी कॉप आहे. तिथे त्यांनी तक्रार जर का केली तर पोलीस त्याच्याकडून प्रतिबंधात्मक कारवाई करू शकतात. पण काही वेळेला काय होतं, गैरसमजामधून मग ती मुलगी पण म्हणते की काही मला केस करायची नाही आता. त्यामुळे मुद्दा एकच आहे की त्याचं वर्तन सुधारलं पाहिजे. आणि मुलींनी नाही ते सांगितलं की मला तुझ्याशी बोलायचं नाही तर तिच्या नाहीचा अर्थ नाहीच आहे हे पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी हे समजता कामा नये की तो सिनेमातला हिरो आहे आणि तसाच तिचा पाठलाग करत राहणार असं मला वाटतं. जी मुलं अशी होतात तसं नाही आहे. फार मोठा गैरसमज होईल. आणि ज्या लोकांनी, कितीतरी स्त्रिया अशा आहेत की ज्यांनी कष्टाने मुलांना उभं केलं आहे, अशा वेळेला असं म्हणता येईल का की त्यांची मुलं विकृत झाली आहेत. उलट तुम्ही त्याच्यामध्ये एकल महिला आणि एकल पुरुषांवरती थोडंसं कुठेतरी सरसकट अन्याय होतो आहे. दुसरं असं की ज्यांच्या घरात उत्तम संस्कार आहेत त्यांच्याकडे पण गुन्हेगार निपजतात, त्यांच्याकडे पण हुंडाबळी झालेले दिसतात आपल्याला. आणि त्याच्यामध्ये असं दिसतं की कुटुंबाने त्याच्यापासून संबंध तोडलेला आहे परंतु तरी त्यांनी जाऊन अत्याचार केला आहे, जसं या खेड शिवापूरच्या केसमध्ये झालं होतं. आणि त्यामुळे सायकोलॉजिस्ट असतील तर त्यांना कल्पना असेल तर त्यांनी ते रोखण्याचा प्रयत्न करायला होता. एक दुसरं, काही वेळेला मुलं आईवडिलांना पण धमक्या देतात, काही वेळेला मुलं आईवडिलांना ब्लॅकमेल करतात, काही वेळेला मुलं जी आहेत ती खोटं पूर्ण सांगतात की मी वेगळंच काहीतरी काम करतो आहे. आणि त्याच्यामुळे जोपर्यंत खरा तपशील येत नाही आहे समोर तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की आईवडिलांच्यामुळे हे झालं का काय ते. पण मी एवढं म्हणू शकते नक्की की या मुलगा हा पूर्णपणाने एक हिंसक प्रवृत्तीचा तयार झालेला आहे. त्याच्यात काही प्रमाणात कुटुंबाचे संस्कार आणि काही प्रमाणात समाजातून त्यांनी घेतलेल्या गोष्टी, या दोन्हीचं मिश्रण होत झालेलं आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्या आधीच्या तिने मला अनेक नावं घेऊन उदाहरणं सांगितली की तो तिथला अधिकारी मुलींना त्रास देत होता आणि जो कमिटी नेमली आहे ना तो माणूसच त्याचा असिस्टंट होता, त्यामुळे काहीच होत नव्हतं. तर मग मी माननीय फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना सांगितलं, पण ते गोपनीय निवेदन दिलं, म्हणजे प्रेसला दिलं नाही. 8 दिवसात त्याची बदली झाली, ॲक्शन घेतली गेली. त्याच्यामुळे होऊ शकतं ना, आमच्याकडे माहिती जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही द्या, आम्ही त्याच्यावरती पाठपुरावा करू.
आणि काही वेळेला तर असं होतं की माझं नाव सांगून पण कारवाई होऊन जाते. म्हणजे तेवढं तुमची कृपा म्हणायची मला की का बऱ्याचशा महिला सांगतात तसं की आम्ही जाऊ असं सांगतात, पण त्यांनी पण बदलतो माणूस काही वेळेला. तर अशा वेळेला माझ्या नावाचा उपयोग करा, काय हरकत नाही तसं. बात है कि पंतप्रधान मोदी साहब जो है वो बहुत ही एक लोकप्रिय और दूरदृष्टि रखने वाले नेता है और एनडीए के पार्टनर हैं हमारी शिवसेना. और मोदी साहब 2014 से हम लोगों ने उनके लिए प्रचार किया है. उनके मीटिंग में मैं खुद भी, अनेक लोगों में मैं भी थी. तो शिंदे साहब तो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री है, तो उनको मिलना, मोदी साहब को या मार्गदर्शन लेना, ये सब बातें जो है वो उचित ही है. राजनीति में ऐसे ही होता है. और मुझे ये भी ज़रूर लगता है कि राहुल जी गांधी और सोनिया जी गांधी से मार्गदर्शन लेने से मोदी साहब से मार्गदर्शन लेना बहुत अच्छा है ना, क्योंकि उनका परफॉर्मेंस जो रहा है, हम देख रहे हैं परिवर्तन क्या हुआ है महाराष्ट्र में. कुछ खामियां रह सकती है, लेकिन उसमें सबको मिल के ब्लेम गेम ना करते हुए सुधारने का भी काम हो सकता है. इसीलिए मोदी साहब को कौन क्या मिले, ये तो हर एक व्यक्ति आज़ाद है ना. किसी को कुछ ऑब्जेक्शन होगा तो वो ऑब्जेक्शन कह सकते हैं, वो उनकी फ्रीडम है. लेकिन मेरा इतना ही कहना है, किसी को मिलना ही मिले, लेकिन चुपके से मत मिले फिर.